नाशिकमध्ये आता अपक्ष उमेदवार गोकुळ गीते हे आघाडीवर दिसून येत आहेत। अत्यंत वेगळा हा निकाल आपल्याला पाहायला मिळतो। नाशिकमध्ये आता अपक्ष उमेदवार गोकुळ गीते हे कुठेतरी आघाडीवर दिसत आहेत, त्यामुळे भाजपचं इथे पारडं आता अवघड झालेलं आहे। नाशिकमध्ये आता अपक्ष उमेदवार गोकुळ गीते हे आघाडीवर दिसत आहेत, तर नरेंद्र दराडेंचा आता जिंकणं कुठेतरी मुश्किल यांनी केलेलं दिसतंय। गोकुळ गीतेंना आता सध्या तरी 100 मतं पडताना आपल्याला दिसत आहेत, तर नरेंद्र दराडे हे शिंदे सेनेचे 60 मतांवर आहेत। आपले प्रतिनिधी अभिजित सोनवणे आपल्या सोबत आहेत। अभिजित, आता नाशिकमध्ये कुठेतरी अपक्ष उमेदवार गोकुळ गीते हे आघाडीवर दिसत आहेत, काय नेमकं चित्र आहे? अतिशय धक्कादायक अशी मतमोजणीला सुरुवात झाली, त्यानंतर महायुतीला मोठा धक्का बसलेला आपल्याला बघायला मिळतोय। कारण पहिल्याच फेरीमध्ये साधारणपणे जी 150 मतं मोजण्यात आलेली की 100हून अधिक मतं गोकुळ गीते यांना पडल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे आता अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांच्या समर्थकांकडून जल्लोषाला सुरुवात करण्यात आलेली आहे। पण बघतोय मोठा धक्का म्हणावा लागेल, कारण महायुतीचे या निवडणुकीमध्ये सर्वांनी आपली ताकद लावलेली होती। महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना निवडून आणण्यासाठी मात्र कुठेतरी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर आपण बघतोय की महायुतीला हा मोठा धक्का, कारण जी सुरुवातीची जी मतं मोजण्यात आलेली होती त्यापैकी 90हून अधिक मतांवरील पहिला पसंतीक्रम जो आहे तो गोकुळ गीते यांना देण्यात आलेला आहे। त्यामुळे अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी सध्या तरी आघाडी घेतलेली बघायला मिळते आणि त्यामुळे कुठेतरी नरेंद्र दराडे महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांना मोठा धक्का बसताना बघायला मिळतोय। सध्या गीते समर्थकांकडून या ठिकाणी आता जल्लोषाला सुरुवात करण्यात आलेली आपल्याला या दृश्यांमध्ये बघायला मिळतंय, कारण गोकुळ गीते यांनी अगदी मतदान ज्या दिवशी होतं त्या दिवशी देखील गोकुळ गीते त्यांच्या बंधूंसमवेत गणेश गीते यांच्या समवेत मतदान केंद्रावर दाखल झाले आणि त्यानंतर त्यांनी नरेंद्र दराडे यांना मतदान करावं अशा पद्धतीचं आवाहन केलेलं होतं। मात्र आज मतमोजणीच्या वेळी अचानक गोकुळ गीते मतमोजणी केंद्रावर दाखल झाले आणि त्यांनी त्या ठिकाणी मग माझ्या समर्थकांनी माझ्या कार्यकर्त्यांनी प्रचार केलेला आहे, त्यामुळे मतदारांनी आपल्यालाच मतदान केलं अशा पद्धतीचा विश्वास व्यक्त केलेला होता। आणि त्यानंतर आपण बघतोय की मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर देखील गोकुळ गीते यांनी आता आघाडी घेतलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी गीते समर्थकांचा हा सगळा जल्लोष जो आहे तो सध्या आपल्याला या ठिकाणी मतमोजणी केंद्राच्या बाहेर आपल्याला बघायला मिळतोय।